म्हणून मी आपल्याशी संवादाला सुरुवात करते. माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा. भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या या पवित्र कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी अद्भुत आहे. भगवान बुद्ध केवळ एकाच धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेसाठी शांतता, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारे महान तत्त्वज्ञ होते. त्यांनी संपूर्ण जगाला शिकवले की माणसाने जात, धर्म, श्रीमंत किंवा गरीब यावरून भेदभाव करू नये. प्रत्येक माणूस समान आहे. त्यांनी सर्वांना सांगितले की आपण कोणाशीही भेदभाव करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या धम्माला स्वीकार केला. तिथलं महत्वाचं आहे. चला तिकडे बोला, इथं बोलू नका. बुद्धांनी सांगितले की मनुष्य आपल्या विचारांनी महान बनतो. म्हणूनच त्यांनी शिक्षण, संयम आणि सभ्यता त्यांना खूप महत्त्व दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या या विचारांना आपल्या जीवनात स्वीकारले. त्यांनी आयुष्यभर अन्याय, अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध संघर्ष केला. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हाच संदेश आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिकांना समान हक्क मिळवून दिले. स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. समाजातील सर्वच दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला. भारतीयांना लोकशाहीचा पाया भक्कम करून दिला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण त्यांना असा धर्म हवा होता जो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवेल. बौद्ध धर्म हा समता, बंधुता आणि मानवता याचा धर्म आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारांना स्वीकार करून बौद्ध धर्म स्वीकारला. आपण आज या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केलो आहोत, पण केवळ मूर्ती उभारून चालणार नाही. आपल्याला त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरावे लागतील. समाजात प्रेम, ऐक्य, बंधुता वाढवावी लागेल. समाजातील अंधश्रद्धा, द्वेष आणि जातीयवाद यांना दूर ठेवले पाहिजे. बाबासाहेबांचा समतेचा संदेश आणि बुद्धांचा शांततेचा संदेश जर आपण आज आपल्या जीवनात उतरवला, त्याचा आचरण केलं तर नक्कीच आपला समाज पुढे जाईल. मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे आणि माणसाने दुसऱ्याचा आदर केला पाहिजे. शेवटी हा सुंदर आणि पवित्र कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्व आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद आणि उपस्थित मान्यवरांचे आभार. जय भीम, नमो बुद्धाय.